नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न बघा, गुणोत्तर व प्रमाण या टॉपिकवरचा थोडासा कन्फ्यूज करणारा असा हा प्रश्न आहे. पण कमीत कमी वेळेमध्ये हा प्रश्न सोडवायचा कसा, हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. प्रश्न काय बघा, एका दूधवाल्याने 40 लिटर दुधात 10 लिटर पाणी टाकले व दुसऱ्या 30 लिटर दुधात 5 लिटर पाणी टाकले, तर दोन्ही मिश्रणातील दुधाचे गुणोत्तर काय? असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बघा, पहिलं मिश्रणात काय सांगितलं त्यांनी, हे पहिलं मिश्रण आहे. त्याच्यामध्ये 40 लिटर दुधामध्ये 40 लिटर दुधामध्ये काय केलंय, 10 लिटर त्या दूधवाल्याने पाणी टाकलं. ओके. मग एकूण मिश्रण कितीचं तयार होईल? 40 लिटर दूध अधिक 10 लिटर पाणी बरोबर एकूण 50 लिटरचं काय होणार आहे? मिश्रण तयार होणार आहे. या 50 लिटरमध्ये दुधाचं प्रमाण किती होणार आहे या 50 लिटर मिश्रणामध्ये? तर 40 भागिले 50 म्हणजे 50 लिटर मिश्रणापैकी 40 लिटर काय आहे? दूध आहे. त्याला आणखी संक्षिप्त जर करायचं असेल तर 10 ने भाग जाईल, लक्षात घ्या. मग 10 एके 10, 10 चौक 40 आणि 10 एके 10, 10 पाचे 50 म्हणजे पहिल्या मिश्रणामध्ये पण जे काही 50 लिटरचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण किती असणार आहे दुधाचं? तर 5 पैकी 4 हे काय असणार आहे? दुधाचं प्रमाण असणार आहे. मग लक्षात घ्या, दुसऱ्या मिश्रणामध्ये काय सांगितलंय, की 30 लिटर दुधामध्ये 5 लिटर पाणी टाकतोय. मग एकूण मिश्रण कितीचं तयार होतंय? तर 35 लिटरचं एकूण मिश्रण तयार होतं. या 35 लिटर पैकी दुधाचं प्रमाण किती आहे? तर दूध आहे 30 लिटर, एकूण 35 लिटर मिश्रणापैकी. मग याचं प्रमाण किती येईल? याला 5 ने भाग द्या. संक्षिप्त करा आणखी. 5 एके 5, 5 सख 30, 5 एके 5, 5 7 35 म्हणजे 6/7 हे काय येईल? दुसऱ्या मिश्रणातील दुधाचं प्रमाण येईल. आता ह्या दोन्ही ठिकाणी 4/5 हे दुधाचं प्रमाण आहे आणि 6/7 हे दुसऱ्या मिश्रणातील दुधाचं प्रमाण. या दोन्ही प्रमाणाचं गुणोत्तर आपल्याला विचारलेलं आहे, दुधाचं काय असेल? मग आता ते कसं शोधायचं? तर लक्षात घ्या, पहिलं प्रमाण हे आहे आणि दुसरं प्रमाण इथे लिहून घेतलं. 4/5 हे पहिल्या याच्यामधलं प्रमाण आहे. 4/5 हे दुधाचं पहिल्या याच्यातलं प्रमाण आहे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये 6/7 6/7. आता इथे करायचं काय? तर छेद जो आहे त्या छेदाचा लसावी जर घेतला आणि या दोन्ही गुणोत्तराला गुणलं तर आपला छेद हा कट होऊन जातो आणि आपल्याला गुणोत्तर मिळतं. मग 7 आणि 5 यांचा लसावी किती असेल? तर 35. मग गुणिले काय करणार आपण? 35. इकडे सुद्धा गुणिले काय करणार? 35. 5 ने 35 ला भाग जाईल. 5 एके 5, 5 7 35, 7 एक 7, 7 5 35. अंशामध्ये 7 गुणिले 4 बरोबर किती असणार? 28. गुणोत्तरात काय? तर 6 पंचे 30. आता हे 28 गुणोत्तरात 30 हे फायनल आन्सर आहे का? तर नाही. याला संक्षिप्त करता येतं कारण 2 ने आणखी पण भाग जातो. मग 2 ने भाग दिला तर बे एक बे, बे चौक 8 आणि बे एक बे, खाली 1 उरला, बे पंचे 10 म्हणजे 14 गुणोत्तरात 15 हे काय झालं तुमचं फायनल आन्सर. म्हणजे दोन्ही मिश्रणातील दुधाचे गुणोत्तर काय असणार आहे? 14/15. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये सोडवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एसबी अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी.